नमस्कार. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये मोडतोड झाली संविधानाची आणि त्यानंतर परभणीमध्ये भीम अनुयायी आंबेडकर अनुयायी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी बंद पाळला. पण या दरम्यान बंद पाळल्यानंतर जो काय हिंसक प्रकार घडला त्या हिंसक प्रकारानंतर पोलीस प्रशासनाने जबरदस्तीनं भीम सैनिकांना कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना जेलमध्ये डांबलं आणि जेलमध्ये टाकल्यानंतर त्या ठिकाणी एक परभणीचा आपला तरुण युवक सोमनाथ सूर्यवंशी याचा जेलमध्येच मृत्यू झाला आणि त्या मृत्यूमुळे संबंध महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटले आणि तेच पडसाद आता आपल्याला कर्जत शहरामध्ये उमटताना दिसत आहेत. कर्जत शहर बंदची हाक दिलेली आहे. तर आपण जाणून घ्या, आपल्याबरोबर ॲडव्होकेट सूरज पंडित आहेत. त्यांनी बंदची हाक दिले, सगळ्या तरुणांनी हाक दिले. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते? सर्वप्रथम जय शिवराय, जय भीम. झालेल्या घटनेसंबंधी ओवाळ साहेबांनी माहिती दिलेलीच आहे. तर अशा या अमानुष प्रकारच्या घटना महाराष्ट्रात सातत्यानं घडत आहेत आणि या थांबणं खूप गरजेचं आहे. अन्यथा या देशाचं जे संविधान आहे हे सर्व मनुष्य प्राण्यांची रक्षा करण्यासाठीचं आहे, किंबहुना त्यांच्यावर फक्त अन्याय अत्याचार करण्यासाठी नाही. हुकुमशाही होती म्हणून लोकशाही आली आणि लोकशाहीमध्ये जर माणसाला न्याय मिळत नसेल तर खरंच आपण स्वतंत्र झालोय काय, हा आम्हाला मोठा असणारा प्रश्न पडलेला आहे. आणि आपण या घटनेचा निषेध नोंदवत आहे. जो सोमनाथ सूर्यवंशी आहे त्याचं जेलमध्ये मृत्यू झालेला आहे, त्याचं निधन झालेलं आहे त्यांच्या अमानुष मारहाणीमुळे, असं त्यांच्यावर पोलिसांवर आरोप देखील केलेला आहे. तर उद्याचा बंद कशा पद्धतीचा असणार आहे कर्जतमध्ये? उद्याचा बंद असा असणार आहे की आम्ही उद्या दिनांक 18/12/2024 रोजी प्रथम बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ जमणार आहोत. मग तिथून जो आमचा बंदसाठी जो आमची जी फेरी होईल ती इथून सरळ निघेल पोस्टाजवळून शिवाजी महाराज, मारवाडी पेठ अशा 2 प्रकारे संपूर्ण दहिवली अशा पद्धतीनं आम्ही सगळीकडे फिरून सर्वांना बंदसाठी आम्ही आवाहन करणार आहोत. आपण कर्जतचे जे काय व्यापारी फेडरेशन आहे त्यांच्याबरोबर संवाद साधला आहे का? पोलीस यंत्रणेबरोबर संवाद साधला आहे का? समाजातील आमच्या काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यासोबत निवेदनं वगैरे देऊन व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांसोबत चर्चा केलेली आहे आणि त्यांचा आम्हाला सकारात्मक असा पाठिंबा आहे. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद म्हणेल. म्हणजे उद्या संपूर्ण कर्जत शहर बंदची हाक दिलेली आहे. आता आपल्याला उद्या कर्जत शहर व्यापारी संघटनेने देखील बंद केला जाईल असं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आता उद्या कर्जत बंद राहणार आहे. उद्याचा जो बंदचं तुम्ही आव्हान केलं आहे तर कशा पद्धतीचं बंदचं आव्हान तुम्ही केलेलं आहे आंबेडकरी जनतेला? उद्याचा असणारा जो आमचा बंदचं आव्हान आहे हे अत्यंत संविधानिक पद्धतीने असेल, लोकशाहीला धरून असेल. आम्ही कोणत्याही प्रकारचा धागडधिंगा किंवा चुकीचं असं काही गोष्ट करणार नाही आहोत. शांतपणाने आम्ही निषेध नोंदवणार आहोत आणि मी सर्व आंबेडकरी विचारांच्या तसेच संविधानाला मानणाऱ्या सर्व नागरिकांना आवाहन करेल की तुम्ही सगळ्यांनी या मोर्चामध्ये या बंदच्या हाकेमध्ये सामील व्हा आणि आपलं माणुसकीचं कर्तव्य बजावा. म्हणजे उद्याचा जो बंद आहे तो लोकशाही पद्धतीनं बंद असणार आहे आणि शांततेनं बंदाचं पालन केलं जाणार आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.